अष्टप्रधान दैष्टिक न्यायालंकार मंडित सशास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतक सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा श्री छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की भवानी जय शिवाजी भवानी जय शिवाजी आम्ही गड्या डोंगरचं राहणार चाकर शुभाच होणार. तर जय शिवराय जय भीम पब्लिक. तर तुमचं स्वागत आहे राजका ब्लॉग मध्ये. तर आता मी आणि आम्ही दोघं चाललो आहोत खाली चिपळूणला, कारण आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं लोकार्पण सोहळा आहे. त्यासाठी मी आणि आम्ही दोघं चाललो खाली चिपळूणला. तर आज चिपळूणकरांसाठी आनंदाचा क्षण आहे, म्हणजे आज त्यांचा आनंदाचा दिवस आहे, कारण आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं लोकार्पण सोहळा आहे. क्रांती सूर्य तू, शिल्पकार तू, भारताचा बोधिसत्व मूक नायका. लाल महालाच्या खिडकीमधून बघायचीस केवढं कौतुक आमच्या पराक्रमाचं. अगाऊ एवढ्या पराक्रमाचा इतिहास लिहून दाखवला आणि चारी पातशाह्याचा बिमोड करून दाखवला ना गाऊ. निशब्द मायलेकराचा संवाद तासंतास सुरू असेल. राजा बोलला असेल अगाऊ, त्या सिद्धी जोहरच्या वेड्यात अडकलो. 120 दिवस केवढी कासावी झाली होती. शेवटी विरांगणेच्या स्वरूपामध्ये तलवार कमरेला खोन मला सोडवायला निघालीस. जेवढी तेव्हा कासावी झाली नव्हतीस, त्याहीपेक्षा जास्त कासावी झालीस. मी औरंगजेबाच्या आग्र्याच्या कैदेत सापडलो आणि मी जिवंत परत येईल की नाही म्हणून तुला चिंता भेडसवायला लागली. आई भवानीच्या मोर कैक वेळा तू आसवांचा अभिषेक पाहिला असेल. अहो, उद्याही अभिषेक होणार आहे, परंतु सप्तगंगांच्या उदकामध्ये काका भट्ट अभिषेक करणार आहेत. केलं ना ग तुझं स्वप्न पूर्ण. अगं, लहानपणी मांडीच्या सिंहासनावरती रामायण महाभारत आणि श्रीकृष्णाच्या कथा तू मला सांगून संगोपन करून मोठं केलास. त्या मांडीच्या सिंहासनाचं रूपांतरण 32 वन सोन्याच्या सिंहासनामध्ये उद्या होतंय. केलं की नाही तुझं हो स्वप्न पूर्ण? तास मायलेकराचा संवाद सुरू असेल आणि निशब्द मूकपणे हा लाडका शिवबा आपल्या आईला सांगत असेल की जे जे तू स्वप्न बघितलं बघ आई, केलं की नाही पूर्ण. इथल्या मुला मुलींना माझं आव्हान आहे की शिवबा राजासारखं मोठं स्वप्न भले हे पूर्ण करता येत नसेल, पण जे तुमच्या आई बापांनी स्वप्न बघितले, माझी मुलगी माझा मुलगा डॉक्टर होते, वकील होते, इंजिनियर होते, उत्तम व्यापारी होते, IAS होते, IPS होते, जे जे स्वप्न बघितलंय ते स्वप्न आई वडिलांच्या साक्षीनं पूर्ण करण्यासाठी संकल्प करा.
हाच एक उद्देश आणि संकल्प या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या निमित्ताने देतो आणि आपली विभाग घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पाया बांध आणि दैयगिरीतून पेटून उठल्या क्रांतीच्या ज्वाला, क्रांतीच्या ज्वाला, क्रांतीच्या ज्वाला. मराठी अस्मितेचे आलं उदयाला, अहो आलं उदयाला, खरोखर आणि गोंड किल्ल्यावरती भगवा झेंडा फडफडला, झेंडा फडफडला, झेंडा फडफडला. आर्थिक सुटेल कैसा चिंता राजाला, खरोखर चिंता राजाला, चिंता राजाला, खरोखर चिंता राजाला. हिंदवी स्वजन पसारा लागायला लागला, पण आर्थिक प्रश्न फिकट होऊ लागला. पण एवढ्या फार मध्ये तो राजा कसा आणि याच दरम्यान संधी चालू आली. सगळ्यांचा खजिना विजापूरमध्ये बाहेर पडलेला आहे आणि हा खजिना दसऱ्याच्या मुहूर्तावर लुटांच्या राजाने ठरवून टाकलेला आहे. कल्याणचा खजिना लुटण्याचा कल्याणचा खजिना लुटण्याचा बेट महलाचा करून साता राजाने रचेल सैन्य तयार. राजाने रचेल सैन्य तयार. किती तो हाती किती घोडेस्वार, चालली सेना परंपराची, चालली सेना परंपराची, चालली सेना परंपराची. आणि या कल्याणच्या खजिन्यात माझ्या शोभा राजा गिरशी खरी किरीटा परी, लहरी भगवा ध्वजा, लहरी भगवा ध्वजा, ध्वजा. गौला तारा तिमीर हरा करता शिवाजी राजा.
वेळ बाकी आहे, थोडाच वेळ बाकी आहे, थोडाच वेळ. आणि आमची आन बान शान भगवा राणा कृष्ण बलद्वार शिवाजी महाराज की जय.